निवडणुकीनंतरच्या वादामध्ये लंके, झावरे, चौधरी यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, अटक न करण्याचे अंतरिम आदेश. अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीनंतर उद्भवलेल्या वादातनं दाखल झालेल्या बहुचर्चित गुन्ह्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा दिलासा दिलाय. तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यामध्ये ॲडव्होकेट राहुल झावरे, खासदार निलेश लंके यांचे बंधू दीपक लंके आणि संदीप चौधरी यांना अटक न करण्याचे अंतरिम संरक्षण सोमवारी सर्वोच्च न्यायालयानं मंजूर केलं. दिनांक 4 जून 2024 रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निकालानंतर पारनेर इथं घडलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं होतं. या संदर्भात दाखल तक्रारीवरनं गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते. सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयातनं दिलासा न मिळाल्यानंतर अखेर तिघांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं नोटीस बजावत अटक न करण्याचे अंतिम आदेश दिले. या प्रकरणात दोन्ही बाजूंच्या ज्येष्ठ वकिलांनी युक्तिवाद केला असून न्यायालयानं पुढील सुनावणीची तारीख ही निश्चित केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी दिनांक 12 मार्च रोजी होणार असून सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला वेग आला आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.